पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार, मी मधुरा. आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज काय बनवूया? आज आपण कोकणी पारंपरिक डिश बनवत आहोत, ती म्हणजे ठिकसणी रोटी किंवा त्याला तुकडी असंही म्हटलं जातं. ठिकसणीचा अर्थ म्हणजे तिखट. तर तिखट शंकरपाळी आपण असायला म्हणू शकतो, पण अतिशय खुसखुशीत बनतात, खमंग बनतात. तर सगळ्यात आधी इथे 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे. यामध्ये आपण घालतोय लाल तिखट. सो 2 चमचे लाल तिखट, हिंग अर्धा चमचा, पांढरे तीळ 1 चमचा, जिरं 1 चमचा, अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ. हे सुके जिन्नस छान असे घोळवून घेऊयात, मिक्स करूयात. आणि आता यामध्ये घालतोय पाव कप गरम तेल. तर जेव्हा केव्हा ना, मी नेहमी सांगत असते, पदार्थ तुम्हाला कुरकुरीत करायचा आहे तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं. जेव्हा पदार्थ तुम्हाला खस्ता करायचा आहे, म्हणजे जसं की समोसा आहे, कचोरी आहे, तर त्यासाठी तेल, तूप जे काही मोहन म्हणून तुम्ही घालता ते थंड रूम टेम्परेचरचं वापरायचं. आता हे मिक्स करूयात. आता हे तेल छान असं व्यवस्थित कंबाईन झालं की यामध्ये घालूयात थोडं थोडं पाणी आणि याचा घट्टसर असा गोळा करायचा. खूप सेल गोळा नाही करायचा, हलकासा घट्टसर ठेवायचा. हा गोळा मळून तयार आहे, मस्त दिसतोय. आता 10 मिनिटं झाकण ठेवून हे मुरवून घेऊया. ठिकसणी रोटीचं पीठ इथे मी छान मुरवून घेतलेलं आहे. साधारण 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता हे पुन्हा असं एकदा मळून घेऊया. आता याचं ना 3 पोर्शनमध्ये आपण गोळा डिवाइड करूया. आता हा गोळा एकसारखा करून झाला की याची एक पोळी लाटून घ्यायची. जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटून घ्यायची. तर हे छान असं लाटून झालं, जितकं शक्य असेल तितकं पातळ, की याचे ना डायमंड शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं. तर हे छान असं कट करून झालं, तुम्ही बघू शकाल मस्त असा शेप आलेला आहे. तर हे काढून एका डिशमध्ये ठेवायचं आणि मी सगळ्या इथे ना या रोटी लाटून घेते. तेल गरम केलेलं आहे. आता हे ठिकसणी रोटी यामध्ये घालूयात आणि छान तळून घ्यायचे. अगदी हाय हीटवर तळायची नाही, लो टू मिडियम हीटवर तळायची, म्हणजे ते छान खमंग तळल्या जातात. एक बाजू, खालची बाजू छान तळून झाली की हे उलटवायची रोटी आणि वरची बाजू पण छान अशी तळून घ्यायची. आणि हे दोनही बाजूने छान असे खमंग तळून झाल्या, यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं आणि काढूयात टिश्यू पेपरवर. याच पद्धतीने या सगळ्या ठिकसणी रोटी मी तळून घेणार आहेत. या थंड झाल्या की हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. 1 ते 1.5 महिना मस्त खमंग खुसखुशीत राहतात, टिकतात. चहाबरोबर लहान मुलांना डब्यामध्ये काहीतरी देण्यासाठी तुम्ही ऑप्शन बघत असाल, परफेक्ट ऑप्शन आहे हा. ठिकसणी रोटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप मैदा, तिखट, अर्धा चमचा हिंग, 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, चवीप्रमाणे मीठ, तेल, पाणी. मैदा घेत त्यात तिखट, हिंग, पांढरे तीळ, जिरे, ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घालत ते एकत्रित करून यात गरम तेलाचं मोहन घालायचं आणि याचा घट्टसर गोळा तयार करायचा आणि याचे असे गोळे तयार करायचे आणि पातळ पोळी लाटत अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये काप करायचे. आता गरम तेलात मंद ते मध्यम आचेवर हे काप तळून घ्यायचे. झाली आपली ठिकसणी रोटी तयार. आज आपण गुळ पापडी, ती पण अर्धा किलोच्या प्रमाणात कशी बनवायची ते बघतोय. सगळ्यात आधी मी कपचं पण प्रमाण इथे तुम्हाला देते आणि ग्रॅमचं पण प्रमाण देते. तर इथे 2.5 कप म्हणजे 300 ग्रॅम गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालतोय 1 कप, म्हणजे 2.5 कप गव्हाचं पीठ आहे तर 1 कप साजूक तूप किंवा मग साधारणपणे 125 ग्रॅम साजूक तूप.
300 ग्रामला 125 ग्राम साजूक तूप आपल्याला इथे हवं आहे. आता हे तूप घालून छान मिक्स करून घेऊयात. आता मिक्स केल्यावर तुम्ही इथे बघू शकाल हे मिश्रण हलकंसं दाटसर दिसतंय, पण जसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ तसं त्या पिठातून पण तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. सो एक 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवर एकसारखं ढवळत हे गव्हाचं पीठ आपल्याला खमंगाचं भाजून घ्यायचं आहे. एकसारखं मिक्स करत राहायचं आहे भाजत असताना. आता इथे गव्हाचं पीठ मी खमंगपैकी असं 10 ते 12 मिनिटं छान मध्यम आचेवर एकसारखं ढवळत भाजून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे गव्हाच्या पिठामधून आणि सुवासही खमंग येतोय. क्या बात आहे. आता हे पीठ आपण कढईच्या एका बाजूला काढून घेऊयात आणि या कढईमध्येच घालूयात अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं आणि 1 चमचा खसखस आणि हे हलकंसं आपण भाजून घेऊयात. आता खोबरं छान हलकंसं भाजून झालं की गव्हाच्या पिठामध्ये हे छान असं कंबाईन करून घ्यायचं. आता मी गॅस करते बंद आणि एक 2 ते 3 मिनिट आपण वाट बघणार आहोत. हे पीठ आहे ना हलकंसं थंड होण्यासाठी यामध्ये मी घालते थोडंसं जायफळ, 1 चिमूटभर, कारण यामध्ये आपण घालतोय गूळ आणि गूळ असेल तर जायफळाचा स्वाद खूप छान उतरतो, त्यामुळे अगदी चिमूटभर जायफळ. आणि हे हलकंसं आहे ना थंड करून घेऊयात. खूप वेळ नाही करायचं, फक्त एक 3 ते 4 मिनिट. तुम्हाला जर गुळपापडी कुडकुडीत म्हणजे कुरकुरीत आवडत असेल, अशी कडक आवडत असेल तर गॅस सुरूच ठेवायचा, गूळ टाकायचा, मिक्स करायचं आणि ते छान गूळ मेल्ट झाला की लगेच मिश्रण ट्रेमध्ये ट्रान्सफर करायचं. ही गुळपापडी आपण करतोय मौसूद करण्यासाठी. गरम म्हणजे गूळ बेसिकली आपल्याला हीट करायचं नाही आहे. या गव्हाच्या पिठाची जितकी हीट आहे त्या हीटमध्ये तो आपण हळूच मेल्ट करून घेतो. आता हे साधारण 5 मिनिटं मी मिश्रण हलकंसं थंड करून घेतलेलं आहे. कोमट करायचं नाही, गरम म्हणजे त्यातून थोडीशी वाफ निघाली पाहिजेच. तर यामध्ये घालतोय 1 कप गूळ जो मी चिरून घेतला, किसून गूळ घेतला तरी चालेल. आणि छान असा गूळ मौसूद होईपर्यंत या पिठामध्ये मिक्स करत राहायचं. आता इथे तुम्ही बघू शकाल गुळाचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. आता एखादा ट्रे घ्यायचं किंवा अशी प्लेट घ्यायची आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण मी काढून घेते. आणि स्पॅट्युलाच्याच हेल्पने छान हे असं प्लेटवर एकसारखं स्प्रेड करून घेते. आता एक चमचा घेतला आणि त्याच्या बॅक साईडने ना ही छान अशी एकसारखी गुळपापडी स्प्रेड करून घेतली. आणि आता एक 5 मिनिट ही हलकीशी थंड करून घेऊ. एक 5 मिनिटं झालेले आहेत. ही वडी आहे ना हलकीशी गरम असतानाच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या पद्धतीने तुम्ही बघू शकाल इझिली वड्या पडल्या जातात. आणि हे छान कट करून घेतलं की आणखी एक 5 मिनिटं थांबायचं हे व्यवस्थित थंड होईपर्यंत. आणि आता आपण आहे ना हे गुळपापडी छान सेट झालेली आहे. हे आता काढूयात. सो एखादी सुरी वगैरे घ्यायची. येस, मस्त तुम्ही बघू शकाल छान वड्या पडत आहेत. क्या बात आहे. मस्त अशी गुळपापडी इथे आपली बनवून तयार आहे. वड्याही सुंदर पडत आहेत. पूर्ण थंड होऊन नाही द्यायचं हे आणि गुळपापडी रूम टेम्परेचरवरच ठेवायची आहे. वडी पाडण्यासाठी फ्रीजमध्ये वगैरे टाकायची नाही. तुम्ही बघू शकाल सुंदर वड्या पडल्यात, दिसतातही छान. आणि एक तोडूनही दाखवते. बघू शकाल मौसूद बनते ही गुळपापडी. जिभेवर ठेवताच विरघळते. पूर्ण थंड झाली की डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. साधारणपणे 1 महिनाभर तरी छान टिकते आणि परफेक्ट अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त प्रमाणात बनवून तयार होते. गुळपापडी करण्यासाठी लागणारं साहित्य: 2.5 कप गव्हाचं पीठ, 1 कप साजूक तूप, अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 चमचा खसखस, चिमूटभर जायफळाची पूड, 1 कप किसलेला गूळ. गव्हाच्या पिठात तूप घालून एकसारखं ढवळत खमंग भाजून घ्या. आता यात किसलेलं सुकं खोबरं आणि खसखस घालायची आणि हे एकत्र करून घेत यात जायफळ घालायचं आणि हे मिश्रण थोडं थंड करायचं. आता यात गूळ घालायचा
आणि मिसळून घ्यायचा. आता हे मिश्रण एका ताटात पसरवून घ्यायचं आणि त्याचे असे काप करायचे. झाली आपली गुळ पापडी तयार. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.